मुंबईसह उपनगराला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपलं आहे. विक्रोळी परिसरात मुसळधार पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली. मुंबईच्या विक्रोळीच्या पार्क साईट परिसरात एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका सुरक्षा रक्षकासह त्यांच्या 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. नव्या इमारतीजवळ वडिलांना डबा देण्यासाठी आलेल्या या 10 वर्षांच्या मुलाचा अंगावर स्लॅब कोसळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मृत वडील हे 38 वर्षांचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली आहे. कैलास बिझनेस पार्क टाटा पॉवर हाऊस जवळ पार्क साईट विक्रोळी पश्चिम येथे स्लॅब कोसळल्याची घटना घडली. नवीन इमारतीचा स्लॅब कसा कोसळला, निकृष्ट दर्जाचं काम होतं का, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणी बिल्डरवर कारवाई होणार का, 2 जणांचा मृत्यूला जबाबदार कोण, असे प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केले आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील माहीम परिसरात एका इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब मोठा भाग कोसळून 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. ग्राउंड+1 वरच्या मजल्यावरील इमारतीचा स्लॅब महिलेच्या अंगावर पडला. दरम्यान या घटनेत आणखी एक महिला जखमी झाली होती.